नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत निसर्गाने आपल्याला दिलेली एक अनमोल देण म्हणजेच अगदी पौष्टिक आणि चविष्ट अशी तांदुळकीची भाजी। ही आता रानभाजीच आहे। सध्या पावसाळ्यात रानटोपात शेतामध्ये ही भाजी अगदी ताजी तवानी उगवते। मी आज शेतात आले होते तर म्हटलं चला आज ही भाजी घेऊन जाऊ आपण। हातात टोपली घेऊन अगदी ताजी आणि कोवळी तांदुळकीची भाजी मी काढून घेत आहे। बघा आता एवढी सारी भाजी माझी आता तोडून झालेली आहे। ही भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते। चला तर मग आता ही भाजी घरी घेऊन जाऊया आणि मस्तपैकी रेसिपी बनवूया। घरी आल्यावर सर्वात आधी आपण ही भाजी व्यवस्थित निसून घेतली आणि रानातील भाजी असल्यामुळे यात माती किंवा गवत असू शकतं, त्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ करून घेणे खूप गरजेचे असते। भाजी निवडून झाल्यावर आपण ती अगदी बारीक चिरून घेणार आहोत। चिरून घेतलेली ही भाजी 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यातील सर्व माती निघून जाईल आणि भाजी एकदम स्वच्छ होईल। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईत थोडे तेल गरम करायला ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर त्यात आपण घालूया मोहरी आणि जिरे। जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यात भरपूर बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि त्यानंतर मिरची टाकायची आहे। म्हणजे मी मिरचीचे कापच केलेले आहे तर ते टाकायचे। आता मी इथे हिरवी मिरची न घेता मी लाल मिरची घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा घेऊ शकता। आता यामध्ये थोडीशी हळद आणि भाजी टाकलेली आहे आणि त्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता ही भाजी आपण व्यवस्थित परतून घेऊया। या भाजीला शिजायला जास्त काही वेळ लागत नाही। 5 ते 7 मिनिटात झाकण ठेवून वाफेवर ही भाजी छान शिजते। आता ही बऱ्यापैकी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। रानभाजी तर तयार आहे, पण त्यासोबत गरमागरम ज्वारीची भाकरी असेल तर बेत अजून भारी होतं। त्यासाठी मी ते ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे। त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ अगदी व्यवस्थित मऊ छान मळून घेतलेलं आहे। पीठ मळल्यावर परातीत थोडं कोरडं पीठ टाकून हाताने मस्त गोल भाकरी थापून घेतली आहे। आता गरम तव्यावर भाकरी टाकून वरून पाणी लावून घेऊया आणि दोन्ही बाजूने छान शेकून घेऊया। आता मी इथे ज्वारीची भाकरी बनवली आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही बाजरीची भाकरी बनवा, त्यासोबत सुद्धा ही भाजी खूप छान लागते। तर बघा बऱ्यापैकी आपली भाकरी आता शेकलेली आहे। तर तुम्हाला आमच्या भाजीचा व्हिडिओ आणि भाकरीचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तांदुळकीची रानभाजी आणि ही गरमागरम भाकरी अस्सल गावरान बेत तयार आहे। तुम्हीही अशी रानभाजी बनवा आणि मस्तपैकी जेवणाचा आनंद घ्या। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।